पण शिवाजी गुळे यांचा आवाज काही क्षण आपण ऐकत होतात. आता मग गेम प्ले होतो मैदानावरती. एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येईल विक्रोलियन संघाच्या माध्यमातून. सामना सुरू होता. ऐकूया पुन्हा एकदा परिसरातील आवाज. परेश सिनारे. आगमन झालंय त्यांचं मंडळाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. माननीय श्री कैलास पाटील साहेब. तर वेळात दरम्यान चालू सामना रंगतोय दोन संघांमध्ये. साई आश्रय विपक्ष विक्रोलियन्स. दोन दादा संघ आमने सामने लढत देतात. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण बघणार आहोत. एकीकडे साई आश्रय संघाचं विवरण करेन म्हणजेच विनर स्पोर्ट्स नालासोपारा मधले खेळाडू खेळताना दिसत आहेत. पण बघतोय सलामीची जोडी शाहिद शेख कल्याण शहाड परिसरातील एक नावाजलेला फलंदाज. तसेच नॉन स्ट्राइक एंडवर टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली म्हणून ओळखला जाणारा सुमित ढेकळे मॅन फ्रॉम पालघर. जे दोन खेळाडू साई आश्रय संघाकडून. तर एकीकडे विक्रोलियन संघ अमोल मात्रे सरांच्या नावाने संघाची ओळख आहे. दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी. तर मनीष सिंग असतील लकी असतील असे अनेक खेळाडू दर्जेदार खेळाडू देखील त्या संघामध्ये खेळतात. तर एक चांगला सामना पाहायला मिळतोय. साई आश्रय विपक्ष विक्रोलियन्स दोन संघांमध्ये वैयक्तिक पहिलं सांगेवाडीतील पहिले षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज गिरीश. सामना करेल फलंदाज शाहिद. चांगला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. हलक्या पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता ओमकार भाटकर हा देखील एक अप्रतिम गोलंदाज आहे. पहिला चेंडू निर्धाव जातोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा गिरीश आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करतो फलंदाज शाहिद शेख. चांगला चेंडू तितका चांगला फटका. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. कव्हर ड्राईव्ह अप्रतिम चेंडू. चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषे पार. चौकार 4 धावा. गिरीशला इथे मात्र चौकार लागतो आपल्या दुसऱ्या चेंडूवर आणि चौकाराने आगाज करतोय. सांगीकोट्याला उघड होते. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत आपण बघू शकतो आपले 4 धावा. तर लागोपाठचे जर 4 षटकार लगावले तर आमचे महेश भोईर यांच्याकडून 7,777 रुपयाचं पारितोषिक. मात्र इथे दिल स्कूप करतोय. स्वीप शॉट पाहायला मिळते. चेंडू थांबत नाहीये. अजून एक चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर कुलगा बदलापूर परिसराचे नगरसेवक किरण भोईर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आयोजन समिती मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावर बसायचं आहे. चांगला चेंडू शॉट ऑफ लाईन पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू काही काल हवेत. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय. मात्र इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. पंचांकडे लक्ष असेल. पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. अपील केली जाते. मात्र आमचे पंच डिस्कशन करताना दिसतात तिथे.
खेळाडू डाव्या हाताच्या फलंदाजामध्ये विस्फोटक फलंदाज म्हणजे गणना होते टेनिस विश्वामध्ये त्या शाहिद शेख. तर पंचमच्याकडे वळतायत. स्वैर चेंडूची मारा होतोय. अतिरिक्त धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता म्हणजे 10 धावा. माननीय श्री कैलास शेठ पाटील यांचे इथे आगमन. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो मी. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. तसेच आयोजकांच्या धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 11 धावा. पहिला षटक संपतंय मात्र एक मोठा गडी बाद होतोय. टेनिस क्रिकेट विश्वात ज्याचं नाव आहे बाहुबली म्हणून ओळखला जातो असं सुमित डेगले बॅक टू पवेलियन त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज बघतोय अख्तर शेख. हा देखील एक डावखुरा फलंदाज. त्यांच्या वतीने अत्यंत चांगली सुविधा थंड पाण्याची सोय इथे केली गेली आहे डाव्या साईडला आमच्या मंडपाच्या डाव्या साईडला. तर एक संघ इथे खेळताना दिसत आहेत. पण सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये बघितलं तर विश्वास षटकामध्ये थर्ड मॅनचा खेळाडू आतमध्ये होता तर रिव्हर्सचा वापर केला गेला होता मात्र प्रयत्न अयशस्वी ठरला. गणेश भोपी इथे टॉस करताना बघतोय आपण. रिया 11 आणि श्री गणेश या दोन संघांमध्ये या पुढील होणारा सामना आपण बघू शकाल. रिया 11 विपक्ष श्री गणेश 11 या दोन संघांमध्ये. तर वेळ दरम्यान चालू सामन्याकडे राहुल आपलं वैयक्तिक पैलू सांगितलं दुसरं षटकात तळतोय. धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीत असताना 14 धावा. आता मात्र अतिशय अचूक टप्पा टो क्रशर बॉल म्हणता येईल. खोलवर टाकलेला टप्पा सबमिरन डिलिव्हरी यॉर्कर लाईन डिलिव्हरी मात्र शांत ठेवलं अख्तर शेख याला. एकच धाव. धावसंख्येत एक भर पडते. धावसंख्येत धावफलकार पाहायला मिळते 15 धावा. 4 षटकांचे सामने आपण आज बघणार आहोत कारण उशिरा येत आहेत सातत्याने व्यावसायिक संघ मात्र दूरवरून त्यांना प्रवास करावा लागतो. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा यॉर्करचा अस्त्र वापरला आणि शांत ठेवले गेले या षटकामध्ये राहुल वराडकर. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स बघतोय आपण. धावसंख्या लागली धावफलकावर 2 षटकाच्या समतेनंतर तब्बल 15 धावा म्हणजे या षटकात धावा खर्च केला राहुलने फक्त आणि फक्त 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली जाते राहुल कडून. डीजे तिसऱ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज झाला ओमकार भाटकर. अप्रतिम गोलंदाज. आपल्या बोटांची जादू इथे दाखवताना दिसेल ओमकार. स्ट्राइक वर फलंदाज एक घातक डावखुरा फलंदाज अख्तर शेख अक्कू. सेकंड वर शाहिद. 2 फलंदाज अजूनपर्यंत मात्र शांत आहेत मैदानात. वादळी खेळी करताना दिसत नाहीयेत. कुठेतरी गोलंदाजांना यश प्राप्त झालंय. आतापर्यंत शांत ठेवलं गेलंय 2 संघांना फलंदाजांना. पुढील चेंडू ओमकारचा सामना करतोय फलंदाज अख्तर. तर इथे मोठा फटका येतोय अख्तरच्या बॅट मधून. लक्की तिथे कुठलाही चूक करत नाहीये. अप्रतिम झेल पकडतोय. अजून एक गडी बाद. अख्तर बॅक टू पवेलियन. DJ Umesh. मोठा धक्का मिळतोय.
त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदान जाताना बघतो आपण आकाश याला. तर आपल्या पहिल्या चेंडूवर मात्र इथे यश संपादन करतोय, पूर्णपणे बॅकफुट वर येताना दिसतोय साई आश्रय 11 संघ. सुमित स्वस्तात बाद झाला होता, कुठल्याही चेंडूचा सामना न करता सुमित रनआउट धावबादच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर अख्तर आता इथे मात्र बाद झालाय, एक चांगला झेल पकडला लकीने डीप मध्ये. तर आपल्या पहिल्या चेंडूवर ओमकार याने इथे सफलता प्राप्त करून दिली आहे आणि नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानात आकाश. सेकंडवर सलामीचा फलंदाज अजूनही कुठेतरी उपस्थित आहे शाहिद. माध्यमातून मोठे फटक्यांची अपेक्षा असेल. अजून एक चेंडू तितकाच मोठा फटका, आकाश याच्या बॅट मधून खणखणीत षटकार, 6 धावा. इथे कुठेतरी अख्तर आणि सुमित स्वस्तात बाद झाल्यानंतर दडपणाखाली आला होता साई आश्रय संघ. मात्र त्या दडपणाला, त्या प्रेशरला रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय दोन फलंदाजांकडून. आकाश याच्या माध्यमातून अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. साधापणे धावसंख्या वाढते, धावसंख्या पाहायला मिळते 21 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगत होत असताना ओमकार सामना करतो पुन्हा एकदा आकाश. पुन्हा एकदा चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्येत एक भर पडते, धावसंख्येत फुटकावर 22 धावा आपण बघू शकतो. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 2 षटक इथे शांत राहिलेला हा फलंदाज आपण बघतोय स्ट्राईक वर. सलामीचा फलंदाज शाहिद. पुढील चेंडू सामना करेल ओमकार याचा. चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेत नाहीये, लो राहतोय, जमिनी लगत राहतोय आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या कायम, धावफलकावर बघू शकतो आपण 22 धावा. पुन्हा एकदा ओमकार. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हरचा मारा येतोय, मात्र तशी हाणामारी पाहायला मिळत नाहीये. मात्र एकीकडून आकाश इकडे चांगलं फटकेबाजी करतोय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. आता मात्र शांत होत राहत नाहीये हा शाहिद. कणकणीत षटकार, 6 धावा. जरी सुमित बाद झाले असले परेश, त्यानंतर सुमितची जी कामगिरी होती ती कामगिरीमध्ये आपल्या खांद्यावरती उचलतोय हा फलंदाज. यावेळी बाद व्हावं लागतं, जास्त शपल झाले होते, ब्लॉकरमध्ये चेंडू आहे आणि यष्टांचा वैध घेतोय आणि अंत होतोय फलंदाज आकाशच्या खेळीचा. परेश नक्कीच षटकार लगावल्यानंतर एक कमबॅक, चांगला अप्रतिम कमबॅक करतोय हा गोलंदाज आणि मोठा धक्का पाहायला मिळतोय शाहिद बॅक टू पवेलियन. तसेच चेतन गीते याचे स्पर्धेचे शिल्पकार आहेत, त्यांच्या माध्यमातून 3 षटकार जर फलंदाज दाखवतोय तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. तसेच सन्माननीय अर्जुनजी अज्जू म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. नो बॅक टू द क्रिकेट सामना पाहता मैदानात तुम्ही तो म्हणजे साई आश्रय वर्सेस विक्रोलियन्स. एका बाजूने विक्रोलियन्स संघाकडे असलेला अनुभव अमूल्य खेळाडूचा, तर दुसऱ्या बाजूने साई आश्रयमध्ये विनर स्पोर्ट्स नाला सोपारा या संघातले बरेचसे खेळाडू तुम्ही पाहताय. ज्या विनर स्पोर्ट नाला सोपारा संघानं टेनिस विश्वामध्ये धुमाकूळ माजवला, तो विनर स्पोर्ट नाला संघातील हा रतनबुवा स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ सुद्धा, ज्याची कामगिरी आपण डिंगडॉंग संघाच्या माध्यमातून पाहिली आहे. SP दादर संघ असेल, ओमकारचा संघ असेल, ओमकार देसाईचा, त्या संघानं जी छाप सोडली आहे तशाच प्रकारचं आपण या संघाला कंपॅरिझन करू शकू आणि ती ताकद आहे मैदानावरती या साई आश्रय संघाची. आणि फाईट देतोय साई आश्रय संघ विक्रोलियन्स या संघाला. परेश नक्कीच एक अप्रतिम खेळ पाहायला मिळतो नेहमी या फलंदाजांकडून. मात्र तर वैयक्तिक पहिलं सांगितलं 4थं शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय आकाश.
सामना करेल फलंदाज. आपण बघू शकतो स्ट्राइक एंड वर आकाश, नाव स्ट्राइक एंड वर मुन्ना. आकाश ऑन बॉलिंग मार्क. सामना करेल फलंदाज आकाश, ज्याने आल्या आल्या षटकार लगावला होता. चांगला चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, यॉर्कर लाईन डिलिव्हरी. मात्र तितकंच चांगला प्रयत्न होता खोदून काढण्याचा. मात्र चेंडू बॅटन पॅडच्या मधून निघून जातोय. चेंडू लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्येत एकने भर पडते. हॅलो, धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळते 29 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर स्लॉग ओव्हरचा मारा असणार आहे. मोठ्यात मोठी धावसंख्या इथे उभारण्याचा प्रयत्न असेल या साई आश्रय 11 संघाचा. तर इथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. थोडेसे शफल झाले होते. तर पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. चेंडू अंगाचा वेध घेतोय. तर लेग बाईच्या स्वरूपात अजून एक धाव येते. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर कुठे का होईना ओमकार आज इथे व्यावसायिक खेळाडू खेळतात. जसे फलंदाज असतात तसेच गोलंदाज देखील असतात या व्यावसायिक संघांमध्ये. तर शांत ठेवलं जात आहे मोठ्यात मोठ्या खेळाडूंना. पंच आमच्याकडे वळतायत. स्वैर चेंडूचा मारा येतोय. अतिरिक्त धावसंख्या वाढेल. धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळते 31 धावा. दोन दादा संघ इथे फाईट देताना बघतोय आपण. साई आश्रय म्हणजेच विनर स्पोर्ट्स, तर एकीकडे विक्रोलियन्स विक्रोली संघ. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतले. चेंडू हवेत होता. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का. आकाश बॅक टू पवेलियन. चांगला चेंडू. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहायला मिळते. चेंडू खोलवर टाकला. पंच आमच्याकडे बोट आकाशाकडे करतायत आणि LBW च्या स्वरूपात अजून एक धक्का. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. आयू बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतो आपण इम्रोज. आकाश ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा चेंडू हाताळताना दिसणार आहे आकाश. बॅक टू बॅक दोन गडी बाद करून देतोय. आकाश याला बॅट केलं. एक चांगला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सोप्पा झेल देऊन बसले. तदनंतर आयुब आल्या आल्या डकवर आउट होतात. आणि पुन्हा एकदा आकाश इथे प्रतिम गोलंदाजी करतो या शेवटच्या षटकामध्ये. अजून दोन चेंडू शिल्लक. सामना करतोय इम्रोज. अप्रतिम फटका. रिव्हर्सचा वापर. चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषे पार. चौकार 4 धावा. DJ Smith.
इथे थोडस प्रेशर रिलीज होताना दिसतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्येत अफ्रिका बुकीतून 35 धावा. शेवटच्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू आकाश याचा सामना करेल फलंदाज एमरोज. पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर. तितका चांगला फटकामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेला होता. 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडतीये. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 37 धावा आणि 4 षटकांमध्ये मात्र 38 धावांचं माफक असं लक्ष ठेवलं जात आहे साई आश्रय 11 संघाकडून. म्हणजे विक्रोली संघासमोर. डीजे सेमीफायनल आणि फायनलचा सामना असे 2 अतिरिक्त सामने देखील आज आपल्याला इथे खेळवायचे आहेत. तर चालू सामना चालू आहे. साई आश्रय विपक्ष विक्रोलियन्स या 2 संघांमध्ये. तर पुढील सत्र या ऐकूयात माझे चांगले समालोचक मित्र ओमकार शेट्टे याच्या माध्यमातून. मात्र आपण बघतोय ही स्पर्धा आमदार चषक 2017. मी इथे तुर्तास थांबतो. मात्र आपण कुठे जाऊ नका. धन्यवाद. थँक्यू परेश. आलेल्या सर्व लाडक्या रसिकांचं आमदार चषक 2017च्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे युवा नेते चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि सर्व प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. सामना पाहत्यामध्ये होती तुम्ही आजच्या दिवसातला खुल्या गटातील तिसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. रिया 11 वर्सेस विक्रोलियन्स या 2 संघाच्या माध्यमातून नाणेफेकी जिंकली होती प्रथमतः विक्रोलियन्स या संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे रिया 11 या संघाला. सुमित ढेकळे ज्याच्या नावानं हा रिया 11 संघ आजच्या दिवसामध्ये ओळखला जात होता. त्यानंतर अख्तरला आपण पाहिलं. अख्तर उर्फ अक्कू ज्यानं पूर्णपणे टेनिस विश्व गाजवलं त्या अक्कूला आपण मैदानावरती पाहिलं आणि फक्त 37 धावा मध्ये सेट करू शकला तो म्हणजे हा रिया 11 संघ. आणि 38 धावेचं एक मापक टार्गेट विक्रोलियन्स सारख्या बलाढ्य संघासमोर सेट केलं ते म्हणजे या रिया 11 संघानं. रिया 11 संघ
साई आश्रय या संघासमोर तुम्ही पाहू शकाल नाला सोपारा या संघातील बरेचसे खेळाडू तुम्ही या संघामध्ये पाहताय आणि ते फाईट करतात मैदानावरती विक्रोलियन्स या संघाला. सलामीची जोडी ती मैदानावरती विक्रोलियन्स संघाच्या माध्यमातून ॲज द ओपनर संदीप यादव आणि दिनेश ही सलामीची जोडी दिलेश ही सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. जोडी ती जिंकण्याची स्वप्नाने बाळगलेली अभिलाषा साकारण्यासाठी ॲज द ओपनर हे दोन फलंदाज येतात मैदानावरती. 38 धावा डिफेन्स करण्याचं स्वप्न एका बाजूने मैदानात बाळगत असेल तो म्हणजे सुमित ढेकळे आणि त्याचा हा साई आश्रय 11 संघ. सामना अतिशय चांगला पाहायला मिळेल मैदानावरती. म्हणजे जर सुमित ढेकळेची फलंदाजी जर पाहायला मिळाली असती तर नक्कीच विक्रोलियन संघासमोर एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करू शकले असते. मध्ये जो डायरेक्ट हिट दिला विक्रोलियन संघाचे क्षेत्ररक्षक होते ते म्हणजे दिलेशच्या माध्यमातून आणि सुमित सारख्या एका नामांकित फलंदाजाला मैदान सोडावं लागलं होतं. ज्या सुमित ढेकळेनं स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती कित्येक मैदानं गाजवली आहेत. म्हणजे आज त्या सुमित ढेकळे टेनिसच्या बाहुबलीला स्वस्तात बाद व्हावं लागलं आणि फक्त 37 धावा सेट करू शकला मैदानावरती तो म्हणजे हा साई आश्रय संघ. पहिला चेंडू मैदानावरती पॉवर प्लेचं षटक आहे. साई आश्रय संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. साई आश्रय संघ एक षटक संपण्याआधी तुमचा 12वा प्रतिनिधी येत नाहीये तर तुम्हाला 2 धावेसाठी या ठिकाणी पॅनल्टी आयोजकांच्या माध्यमातून दिली जाईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. गोलंदाजी करतोय गोलंदाज. पहिला चेंडू मैदानावरती बीट झालेत. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक जज केला जात आहे. क्षेत्ररक्षक तो चेंडू खाली मिड विकेटला अतिशय चांगला खेळ. फलंदाज बाद होतो मैदानावरती. पहिला झटका विक्रोलियन्स या संघाला. आता म्हणते साई आश्रय या संघाला 2 धावेची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल. फक्त 5 चेंडू तुमच्यासाठी बाकी आहेत आणि जर आयोजकांच्या माध्यमातून निर्णय आला तर तुम्हाला 2 धावेसाठी या ठिकाणी पॅनलाइज स्पर्धेमध्ये केलं जाईल. कारण स्पर्धा खूप मोठी आहे. तुमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या गुणलेखकाला साथ देणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी करतो मैदानावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये वापर केला जातोय अजय सरोज उर्फ बच्चा या नावानं जो टेनिस विश्वामध्ये ओळखला जातो त्या बच्चाच्या वापर मैदानावरती केला जातोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये नवीन फलंदाज येतो आज द वन डाऊन प्लेअर राहुल येतो मैदानावरती. हा चेंडू रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू पडल्यानंतर वेगानं टेक ऑफ होतोय आणि बीट झाले मैदानावरती. सेकंड वरती फलंदाज ॲज द ओपनर तुम्ही पाहू शकाल. सलामीचे फलंदाज मध्ये बाद झाले ते म्हणजे संदीप आणि आता दिलेश मैदानावरती आहे आणि नॉन सेकंडला वन डाऊनचा फलंदाज झाला राहुल. हा चेंडू अतिशय चांगला फटका अतिशय विशेप मध्ये खेळतोय. चेंडू सीमा जाऊ शकला असता. मग चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स होतोय. आउटफिट चांगली आहे. मग लक फॅक्टर ऑन आहे मैदानावरती साई आश्रय या संघाचा आणि 2 धावा या ठिकाणी जमवल्या जातात. फलंदाज संदेश बाद झाले त्यानंतर दिलेश आणि राहुल हे 2 फलंदाज मैदानावरती फलंदाजी करतायत.
चेंडू प्रेशर निर्माण केलं पूर्णपणे विक्रोलियन्स या संघावरती. समालोचकाला गुणलेखकाचा चांगला साथ असणं खूप गरजेचं असतं. जर गुणलेखकाची साथ चांगली असेल तरच आम्ही चांगलं समालोचन प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचू शकू. आणि चांगला प्रयत्न या ठिकाणी करतात आमचे गुणलेखक शिवाजी गुळे. धाबलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत स्कोर कार्डवरती 3 धावा येतात. पावोपलीमध्ये पूर्णपणे बांधून ठेवल्या फलंदाजांना असं म्हटलं तरी वावगं ठरेल मैदानावरती. कारण चांगली गोलंदाजी होतीये. गोलंदाज बच्चाच्या माध्यमातून 4 षटकामध्ये जर तुम्हाला 38 धावेचं माफक टार्गेट डिफेन्स करायचं असेल तर 4 षटकामध्ये 38 धावा डिफेन्स करत असताना चांगली सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. आणि ती सुरुवात मैदानावरती पाहायला मिळतीये या गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज सजवतोय बच्चा. हा चेंडू वॉटर बॉलिंग गुड लेन स्पॉटवरनं चेंडू वेगानं आतमध्ये येतोय आणि पावोपलीच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झाला आणि फलंदाज संदीपला या ठिकाणी बाद केलं गेलाय आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त मैदानावरती. त्या म्हणजे तुम्ही पाहू शकाल 3. थँक्यू. एका षटकाचा खेळ मैदानावरती कंप्लीट झाला. चला जास्त टीम मीटिंग नको साई आश्रय संघ कारण अगोदरच आपल्याकडे वेळ कमी आहे. एका षटकाचा खेळ मध्ये कंप्लीट झाला. विक्रोलियन संघासमोर फाईट करत असताना चांगली गोलंदाजी केली आहे साई आश्रय संघाचे सलामीचे गोलंदाज बच्चाच्या माध्यमातून फक्त 3 धावा पावोपले मध्ये आलेत. त्यानंतर फलंदाज सुद्धा बाद झाले संदीप. आता मात्र जिम्मेदारी येते ती म्हणजे फलंदाज दिलेश आणि राहुल या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती. पावोपलीच्या षटकामध्ये फक्त 3 धावा. तर समीकरण महागडं होतं. 38 धावामध्ये ती चेस करायच्या आहेत. सर आता मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन केलं तर समीकरण बनेल येणारे 18 चेंडू विजयासाठी 35. अपकमिंग 18 डिलिव्हरीज रिक्वायर 35 रन्स. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय एक चांगला गोलंदाज मैदानावरती. टेनिस विश्वामध्ये पण ज्याची ओळख आहे त्या इम्रोजचा वापर मैदानावरती केला जातोय या ठिकाणी साई आश्रय या संघाच्या माध्यमातून. विक्रोलियन संघाकडे अजूनपर्यंत अमोल सारखे फलंदाज आहेत. अमोलचा एका बाजूने असलेला अनुभव दुसऱ्या बाजूने लकी सारखा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू त्यामुळे कुठे काही सामन्यामध्ये फाईट देऊ शकेल तो म्हणजे हा विक्रोलियन संघ. मग त्याची फाईट दिली पहिल्या सामन्यामध्ये i11 संघानं. विक्ट्री स्पोर्ट्स डोंबिवली या संघाला फक्त 37 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि 12 धावेनं सामना जिंकला होता तो म्हणजे i11 या संघानं. अतिशय चांगले खेळाडू त्या संघाच्या माध्यमातून आपण पाहिले होते. प्रमोद म्हात्रेला पाहिलं होतं, विश्वास पाटीलला पाहिलं होतं, त्यानंतर अंगदला पाहिलं, दीपकला पाहिलं, मयूर दातीलकर सारखा खेळाडू पण पाहिला, प्रथमेशला पण पाहिलं आणि चांगली कामगिरी केली होती. पूर्णपणे टीमवर्क आणि एक चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहिला होता i11 संघ. एका षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 20 मिनिटांमध्ये सुमित 4 षटकं फेकणं गरजेचं आहे आणि तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे साई आश्रय या संघानं. सेकंडवरती फलंदाज आहे मैदानावरती तुम्ही पाहू शकाल दिलेश जो सलामीसाठी आलाय. हा चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स होतोय. पंचांचा इशारा येतो हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव एमसीचा नियम क्रमांक 25 प्रमाणे स्कोर कार्डवरती कन्वर्ट केली जाईल आमचे गुणलेखक शिवाजी गुळे यांच्या माध्यमातून. आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. गुंटालिकेवर धावा येतात मैदानावरती फक्त आणि फक्त 4. पावोपलीच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली बच्चान. आता इम्रोज येतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू अतिशय चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळतं. अख्तर शेख उर्फ अक्कू या नावानं जो टेनिस विश्वामध्ये ओळखला जातो तर अक्कू फलंदाजी जास्त चांगली करू शकला नाहीये. मग क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या संघासाठी 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न आहे मैदानावरती तो म्हणजे अक्कूचा.
गोलंदाज मैदानावरती चांगली प्रयत्न करतोय. ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगली आहे. अहमदाबाद चषक 2017 ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता युट्यूबच्या माध्यमातून. tenniscricket.in च्या मदतीने ही स्पर्धा युट्यूबला लाईव्ह पाहू शकाल आणि स्पर्धा फक्त युट्यूबवरती मर्यादित नाही आहे. या स्पर्धेचा स्टँडर्ड तुम्ही पाहू शकाल. गौरव सावंत आणि त्यांच्या फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून ही स्पर्धा डेन NBCच्या माध्यमातून बदलापूर परिसरामध्ये घराघरामध्ये पोहोचवली जाते. डेन NBCच्या केबल नेटवर्कच्या माध्यमातून. हा चेंडू फ्रंट फुटला आले. टॅप करतो चेंडूला. हे यश आहे मिमल चैतन्य गीते यांचं. शनावतोनात परिश्रम या स्पर्धेसाठी केले. खूप मोठा खटाटोप त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी केला गेला आणि डेन NBCच्या माध्यमातून घराघरामध्ये बदलापूर परिसरामध्ये असेल, उल्हासनगर असेल, वांगणी असेल, कर्जत असेल, प्रत्येक पट्ट्यामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. गोलंदाज सज्ज होतो इम्रोज. हा चेंडू अक्रॉस द बॅट ना पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक. बीट झाले फलंदाज. तसे त्या ठिकाणी शिवा शेठ यांचा शुभागमन झालाय. स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. गोलंदाजीचा अटॅक मध्ये ती खूप चांगला पाहायला मिळतोय. हा शहरी संघ तुम्ही मैदानावरती पाहता. म्हणजे शहरी संघाची गोलंदाजी मैदानावरती ग्रामीण संघांना खूप काही शिकून जाते. कारण सातत्यानं नाईस लाईन वरती गोलंदाजी केली जाते आणि दुखापत होती त्या ठिकाणी खेळाडूंना. मी आयोजकांना विनंती करतोय फर्स्ट एड जर अवेलेबल असेल तर मैदानावरती आपण पुरवायचं आहे. डीजे नक्कीच दुखापत होती त्या ठिकाणी खेळाडूला. तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगलं गेम स्पिरिट मध्ये ती पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जरी हे संघ एकमेकांसमोर समोर असतील तरी मैत्री खूप चांगली आहे आणि मैत्रीपूर्वक लढाईमध्ये ती पाहायला मिळते. धापलकावरती धाव आलेत फक्त आणि फक्त 7. चेंडू या षटकातले कंप्लीट झाले तब्बल फक्त 5 आणि 11 चेंडूवरती फक्त 7 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्यात. त्या म्हणजे विक्रोलियन्स या संघाच्या माध्यमातून. नक्कीच दुखापत होतीये त्या ठिकाणी खेळाडू इंजर्ड झालेत. राहुलला आता मात्र मैदान सोडावं लागेल ज्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी होती या विक्रोली संघाला. तसेच या ठिकाणी संभाजी शिंदे या व्यक्तिमत्वाचा शुभागमन झालाय. स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. एक अप्रतिम व्यक्तिमत्व तुम्ही व्यासपीठावरती येताना पाहू शकाल. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. राहुलला मैदानात परतावं लागतंय. आता मात्र नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती मनीष सिंग. एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज, द मोस्ट अटॅकिंग प्लेअर म्हणून ज्याची ओळख आहे तो फलंदाज मैदानावरती येतोय. तब्बल 38 धावामध्ये ती चेस करायच्यात आणि हवी तेवढी चांगली सुरुवात फलंदाजांच्या माध्यमातून होत नाहीये. कारण विक्रोलियन्स सारख्या बलाढ्य संघाला फाईट देत असताना साई आश्रय संघ मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी करतोय आणि पूर्णपणे सातत्यानं मैदानावरती बीट करण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजांना गोलंदाज इम्रोजच्या माध्यमातून. कारण जी गोलंदाजी केली पाव आपल्यामध्ये गोलंदाज बच्चानं त्यानंतर इम्रोज आले ते सातत्य मैदानावरती टिकून ठेवलं जात आहे आणि आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट देत आहेत या साई आश्रय संघाचे हे गोलंदाज. सेकंड वरती फलंदाज तुम्ही पाहू शकाल डाव्या हाताचे जे फलंदाज 4थ्या क्रमांकावर दिलेत मनीष ज्याच्या माध्यमात आता विस्फोटक खेळी गरजेची असेल. सातत्यानं सुमित ढेकळे याच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली कामगिरी मैदानावरती साकारतोय तो म्हणजे हा साई आश्रय 11 संघ. धावपलकावरती धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 म्हणजे अजूनपर्यंत येणारे काही चेंडू मैदानावरती बाकी आहेत ते म्हणजे 13 आणि विजयासाठी 31 धावा आवश्यक आहेत. हा चेंडू लास्ट मोमेंटला लेट कट करतोय. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आले होते त्या ठिकाणी
अख्तर अक्कू दुसऱ्यांदा चेंडूवरती येतोय, मध्ये थोडासा वेळ घेतला अक्कूनं चेंडूला उचलण्यासाठी, तोपर्यंत सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं 2 षटकांचा 5 विकेट पूर्ण झालाय. पहिल्या षटकामध्ये छाप सोडली गोलंदाज बच्चानं, त्यानंतर इम्ब्रोज आले, इम्ब्रोजवरती जो विश्वास दर्शवला संगनायक सुमितनं, त्या विश्वासाला साजेशी कामगिरी करत असताना 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करतायत हे गोलंदाज साई आश्रय संघाच्या माध्यमातून. आणि आता पारड भारी होतोय, सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करतोय तो म्हणजे हा साई आश्रय 11 संघ, कारण समीकरण उरतंय येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज आहे 30 धावेची. डीजे आपण जास्त वेळ घेत आहे साई आश्रय संघ. आता तुम्हाला 2 धाव्यासाठी पेनल्टी दिली जाईल आयोजकांच्या माध्यमातून, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. 2 षटकांचा खेळ मध्ये ती कंप्लीट झालाय, धापलकावरती धावा येतात आफ्टर 2 ओव्हर्स, स्कोर मोजर ओनली 8 रन्स. समीकरण उरतंय मैदानावरती अपकमिंग 12 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 30 रन्स, 12 चेंडू आणि 30 धावा. समीकरण अतिशय सोपं होतं, 24 चेंडू गरज होती 38 धावेची. मग ते सोपं लक्ष मैदानावरती डिफेन्स करण्याचं स्वप्न बाळगण्यासाठी हा साई आश्रय संघ मैदानावरती उतरला आणि तो साई आश्रय संघ मैदानावरती अतिशय चांगली गोलंदाजी सादर करतोय. पहिल्या षटकामध्ये बच्चानं छाप सोडली, त्यानंतर इम्ब्रोज झाले आणि तिसऱ्या षटकामध्ये आता गौडाचा वापर मैदानावरती केला जातोय. सातत्यानं खुल्या गटातील संघ पेटनेमनं जास्त ओळखले जातात आणि तीच ओळख मैदानावरती दाखवली. मैदानावरती ती बच्चानं त्यानंतर इम्ब्रोजनं अतिशय चांगली कामगिरी करत असताना बॅकफुटला आणलं, डॉमिनेट केलं मैदानावरती, ते म्हणजे विक्रोलियन्स सारख्या टेनिस विश्वातील एक व्यावसायिक बलाढ्य संघाला. 12 चेंडू 30 धावा. हा चेंडू शॉटलिनचा होता, शॉटल मुलगण्याचा प्रयत्न, चेंडू लिडिंग एज घेऊन ट्रॅव्हल होतोय, यष्टीरक्षक चूक करत नाहीये, फलंदाज बाद होतोय मैदानावरती, अजून एक यश लाभतंय, मनीषची कळी संपुष्टात येते आणि पूर्णपणे बॅकफुटला येतोय विक्रोलियन्स संघ. धावसंख्यामध्ये 4 ने पुढे सरकतीये. धावपलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 12. गोलंदाजी करतोय गौडा, म्हणजे अजूनपर्यंत 26 धावेची गरज आहे विजयासाठी, ती म्हणजे या विक्रोलियन्स संघाला 10 चेंडू 26 धावेची गरज. लकी सेकंड वरती हा चेंडू लकी बॅट अँड बॅटच्या पद्धत चेंडूला भिरकावून देतो शीतक्षकी, त्यात वेगानं लॉंगनला फील्ड केलं जात आहे. दुसरी धाव वेगानं कंप्लीट होतीये. चांगलं
तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळते. आणि क्रिकेट एक असा खेळ आहे ज्याच्यामध्ये धावा बनत नाहीयेत तर धावा बनवल्या जातात. आणि धावा बनवताना धावा चोरणं खूप गरजेचं असं. जशा प्रकारे डोळ्यातनं काजळ चोरावा तशाच प्रकारे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. फलंदाज लक्की आणि फलंदाज दिलेशच्या माध्यमातून समीकरण चेंज होत आहे. 9 चेंडू 24 धावा. हा चेंडू अतिशय चांगला आहे. गुडले स्पॉटवर चेंडू टेक ऑफ होतोय. टर्न विथ बाउन्स अशा प्रकारचे चेंडू फेकले जातात गोलंदाज गौडाच्या माध्यमातून. आणि सातत्यानं 38 धावा डिफेन्स करत असताना एक चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते या साई आशय संघाच्या बाजूनं. हा चेंडू पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू आउटसाइड एज घेऊन ट्रॅव्हल होतं. सुमित ढेकळे तो चेंडूवरती. टेनिस विश्वाचे खूप मोठे नाव डाव्या त्याच्या फलंदाज आहेत. एक विस्फोटक शैलीदार फलंदाजी ज्या सुमितच्या माध्यमातून प्रत्येक मैदानावरती पाहिली आहे. तो सुमित ढेकळे चेंडूला फीड करतोय. फक्त सिंगल लाभेल आणि समीकरण बदलत्या मैदानावरती दबावाखाली येतोय तो म्हणजे हा विक्रोलियन संघ. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेचं मोठं लक्ष आहे. हा चेंडू वन्स अगेन बीट झालेत. पूर्णपणे बॅकफुटला आल्या मैदानावरती. तो म्हणजे तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी हा विक्रोलियन संघ. कारण धावपलकावरती धावा 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर फक्त आणि फक्त 18 आणि जिंकण्यासाठी गरज आहे येणारी 6 चेंडू आणि 25 धावेचं मोठं लक्ष पार करायचं. ते म्हणजे विक्रोलियन्स या संघाला डीज. सहा चेंडू मैदानावरती बाकी आहेत. धावपलकावरती धावा आलेत आतापर्यंत त्या म्हणजे 15. जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडू 23 धावेची. शेवटचं षटक आहे. हा चेंडू अतिशय चांगला आहे. गुडलेन स्पॉटवर आतमध्ये येतोय. गोलंदाजी करतोय आयू. एक अतिशय चांगला गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. कासार वडवली संघातील खेळाडू आणि त्याच आयूचा वापर मैदानावरती केला जातोय तो म्हणजे साई आशय संघाच्या माध्यमातून. 20 धावा पूर्णपणे बीड होते. लकी सातत्यानं शांत ठेवले. लकीला डायरेक्ट हिट देतोय. फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी. अजून एक यश लाभते मैदानावरती साई आशय संघाला आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय हा साई आशय संघ. चार चेंडू आणि आता मात्र विजयासाठी गरज आहे मैदानावरती 23 धावेची. आणि नवीन फलंदाज येतो मैदानावरती 6व्या क्रमांकाचा अमोल ज्याच्या नावानं हा विक्रोलियन संघ ओळखला जातो. त्या अमोलला आता मात्र इतिहास रचावा लागेल. 4 चेंडू 23 धावा. हा चेंडू अमोलसाठी सफल झाले होते. अमोल मात्र चेंडू लेग स्टिक वरनं निघून जातोय. सातत्यानं अप्रतिम गोलंदाजीमध्ये ती पाहायला मिळाली. असं वाटलं होतं सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. नेट टू नेट फाईट 38 धावा चेस करत असताना असं वाटलं होतं देऊ शकेल हा विक्रोलियन संघ. मग त्याची गोलंदाजी केली आणि बॅकफुटला हा विक्रोलियन संघ. व्हेरी गुड बॉलिंग. आयू स्वतःची छाप सोडतोय. पाहिजे या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक फेकलं जात आहे का गोलंदाज आयूच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव फेकलेत आणि पाहिजे मेडन षटकाचा विक्रम या ठिकाणी नोंदवला जातोय का गोलंदाज आयूच्या माध्यमातून. अप्रतिम जबरदस्त गोलंदाजीमध्ये ती सादर केली आयूनं. हा चेंडू सॉफ्टनं सन्मान देतोय. जे स्वप्न होतं गोलंदाजाचं निर्धाव षटकाचं ते स्वप्न मात्र बाजूला सारलंय. म्हणजे विजयाची जी स्वप्न पाहून मैदानावरती उतरला हा विक्रोलियन संघ ती स्वप्न मात्र धुळीला मिळवली आहेत आणि साई आशय या संघानं मैदानावरती सामना जिंकलाय. आणि 38 धावा डिफेन्स करत असताना पाहिजे किती धावेनं सामना जिंकतोय. हा चेंडू मोठा फटका शॉर्ट चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. शानदार स्ट्रोक. चेंडू सीमा पार 6 धावा आणि तब्बल 16 धावेनं सामना गमवावा लागतोय विक्रोलियन्स या संघाला.
सामना जिंकलाय मैदानावरती तो म्हणजे साई आशय या संघानं आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला विक्रोळी या संघानं त्याबद्दल आम्ही आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय. वळूया सामनावीराच्या पारितोषिकावरती. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली ती म्हणजे गोलंदाज बच्चा, त्यानंतर इम्रोज, त्यानंतर गौडा, त्यानंतर